हॅलो एव्हरीवन. तर स्वामींचं दर्शन घेऊन सकाळच्या कामाला सुरुवात केली. मी आराध्याचा टिफिन होता, त्याला चपाती आणि ऑमलेट बनवला होता टिफिनला. तर नॉनव्हेज त्याला परमिशन नाही, पण त्याला ऑमलेट आणि चपाती आम्ही देतो कधी कधी रोल करून. तर हे बघा 2 कावळे आलेले, त्याला चपाती घेऊन चाललेली मी. कारण पितृपक्षात कावळ्यांना अन्नदान करायचं असतं, म्हणजे ते आपल्या पितरांना पण पोचतं. तर त्यांना अन्न खाऊ घालायचं असतं, कुठलाही असू दे का, तर अन्न खाऊ घालायचं म्हणजे ते आपल्या पितरांना पोचतं. हे बघा कसा कावला येऊन गपचूप गपचूप येत होता आणि तो घाबरत पण होता एकीकडं. तर मी निर्विकला अंडा उकडत ठेवलेला आणि तो दिला त्याला. तर त्याला पप्पांच्या जवळ खायचा होता. तो बघा पप्पांना पण भरत होता. तर ह्याचं असं नखरं चालूच असतात. आणि आम्ही पण भाकरी खाली आणि मग काकू आलेली, तर तिने डोसे आणलेले. ती काकू पण मला काय बी घेऊन येत असतं नेहमी. आणि मग मी गेलेली गावात सर्वे करायला. ते बघा मस्त क्यूट असा कुत्रा होता तिथं त्यांच्यासोबत आलेला. मग संध्याकाळी गेली मी देवीच्या वाड्यात, थोडं काम होतं माझं. तर हे बघा पाऊस पण पडत होता. तर गेलो आम्ही, निर्विकला पण नेलेला, कारण आम्हाला ॲक्वा बघायचा होता. ॲक्वाचं दुकान आहे, तर तिथे ॲक्वा आम्ही चॉईस केला. आणि मग आलो येताना मच्छी घेऊन आलेलो, तर ती मच्छी बनवायला घेतली. आणि इथे बिस्किट आणलेले बरेच. तर आम्ही थोडाफार नाश्ता पण केला. आणि हे बघा याने घर बनवलेलं ना, तो याचं काम बनवायचं असतं. आणि यो ना छोटा पक्का बदमाश आहे, याचं काम तोडायचं असतं. मग दादा आहे ना वैतागतं. अरे बाबा, इकडे या साहेबांना फोन आले, काय बोलायचं, भाईला नुसतं फोन येतं आजकाल. आणि मग ही आमची मच्छी रेडी होती आणि मग जेवण वगैरे झालं. याची फेवरेट मच्छी आहे ही. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.